अर्थात आणि पुणेकरांचं ढोल ताशा पथक याचं जे वादन आहे ते तर जगभरात प्रसिद्ध आहे। यावेळेला विसर्जन मिरवणुकांमध्ये प्रत्येक मंडळानं 2च ढोल ताशा पथकं वापरायची होती असं एक बंधन घातलं गेलेलं होतं। आणि जसं मी म्हणते की पुण्यामध्ये जरा उशीर होणार आहे, साधारणपणे 3 वाजणार आहेत विसर्जन मिरवणुका संपायला। यावेळेला जरा जास्तच मिरवणुका रेंगाळल्या, उशीर झाला मिरवणुकांना आणि लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचतीये। अजून एक 1-2 तासामध्ये कदाचित लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकेल असं आपण म्हणूया। खरं तर थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतीलच। या बाप्पाच्या रूपाची किती वैशिष्ट्य आणि किती कोडकौतुक त्याचं करावं, त्याच्या रूपाचं, त्याच्या असण्याचं, त्याच्या आशीर्वादाचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे। ही 4 दृश्य आपण बघतोय पुण्यामधून। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याला दिसत आहेत, ते आपल्याला काही वेळामध्ये माहिती देतील। मुंबई आणि पुण्याची दृश्य, वा वा वा, सुंदर अशी मूर्ती सिंहासनाधिष्ठित गणपती बाप्पा। पुण्याला जाऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, पुण्यामध्ये काल लवकर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या, पण अजून सुद्धा लांबणार आहेत असं कळतंय, 3 वाजतील दुपारचे असं कळतंय। काय आत्ता तुझ्या आजूबाजूचं वातावरण, तू आत्ता कुठे आहेस? सुवर्णा, खरं तर पुण्याचा जी विसर्जन मिरवणूक आहे ती काल सकाळी बरोबर 9:30 वाजता सुरू झाली होती आणि आता 21 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे, तरी देखील पुण्याची जी विसर्जन मिरवणूक आहे आपल्या बाप्पांची ती सुरूच आहे। खरं तर अनेक मंडळ ही आता अल्टो टॉकीज चौकात यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। 12च्या नंतर डीजेला बंदी आहे, त्यामुळे जी मंडळ डीजे लावतात ती मंडळ रात्री जिथं आहेत तिथंच थांबतात आणि सकाळी 6च्या नंतर जेव्हा डीजे सुरू होतात तेव्हा मात्र मंडळ जी उर्वरित मंडळ आहेत ती विसर्जन मिरवणुकीला मार्गस्थ करत असतात। आपण सध्या अल्टो टॉकीज चौकात आहोत, जिथं हा सगळा मुख्य विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे। लक्ष्मी रोड असेल, कुमठेकर रोड असेल, टिळक रोड असेल किंवा केळकर रोड असेल, ही जी 4 मुख्य रोड आहेत शहरातली, जिथून मुख्य मिरवणुका मार्गस्थ होतात विसर्जनासाठी, ह्या 4 रस्त्यांवरची दृश्य बघताय। अजूनही मोठी मंडळं जी आहेत त्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती आहेत। खरं तर काल सकाळी 9:30 वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता आणि आता 7:30 वाजत आहेत, म्हणजे जवळपास 22 तासापेक्षाही जवळपास तेवढा कालावधी उलटून गेलेला आहे। पण पुण्याची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे। गुलालाची उधळण या सगळ्या अल्टो टॉकीज चौकात आपण पाहतो। ढोल ताशांचा गजर जो आहे तो घुमतोय। कालच्यापेक्षा किंचित देखील उत्साह गणेश भक्तांचा, या पुणेकरांचा कमी झालेला नाहीये। रात्रभर विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान अशीच गर्दी या मुख्य अल्टो टॉकीज चौकात आणि पुण्यातले जे मुख्य मिरवणुकीचे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गावर अशीच गर्दी होती। दगडूशेठ हलवाई गणपती 8 ते 8:30च्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीला याच चौकातून मार्गस्थ झाला। त्यानंतर भाऊ असेल, अखिल मंडई असेल, शनिपार असेल, बाबूगेनू मंडळ असेल, या सगळ्या मंडळाच्या मिरवणुका मध्यरात्री या अल्टो टॉकीज चौकातून गेल्या आणि त्यानंतर आता पुन्हा मोठ्या मिरवणुका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि आणखी बरीचशी मंडळ या विसर्जन ची बाकी आहेत आणि त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला तितकाच कालावधी लागेल असं पोलिसांनी सांगितलं जाते। दुपारचे 3च्या आसपास वेळ होईल, 3 ते 4 वाजता सगळ्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या संपायला अनेक मंडळं आहेत जी आता या 4ही मुख्य रस्त्यांवरती आहेत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर हळूहळू एक मंडळ आता या अल्टो टॉकीज चौकातून पार होईल आणि त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक नेमकी कधी संपन्न होते, शेवटचा जो महाराष्ट्र मित्रमंडळाचा गणपती आहे जो अल्टो टॉकीज चौकात सगळ्यात शेवटी विसर्जनासाठी येतो, तो नेमका केव्हा येतो, अजून किती मंडळं या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात, अजून किती मंडळं बाकी आहेत, सुवर्ण हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण काल सकाळी 9:30 वाजता जी विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली होती ती अजूनही विसर्जन मिरवणूक
अशीच चालू आहे. अजून किती कालावधी लागेल, तो अजून किती मंडळं विसर्जनासाठी बाकी आहेत, हा अंदाज आपण आत्ता बांधू शकत नाहीये. पण ही सगळी दृश्य दिसत आहेत. येळकोट जय मल्हारचा जयघोष या मिरवणुकीत केला जातोय, भंडारा उधळला जातोय, डीजेचा नाद घुमतोय, ढोल ताशाचा गजर वाजतोय. आणि आता हळूहळू या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला जे आहे ते पुन्हा डीजे 6 वाजता ज्यावेळेस डॉल्बी सुरू होते त्यानंतर पुन्हा एकदा मिरवणुकीला सुरुवात झालेली पाहायला मिळते. पण रात्रभर ढोल ताशाचा गजर या सगळ्या मुख्य रस्त्यांवर सुरूच होता आणि रात्रभर ही मुख्य मिरवणूक जी आहे ती अशाच प्रकारे सुरू होते. मानाचे गणपती असतील, त्यानंतर मुख्य मंडळं, दगडूशेठ हलवाई असेल, भाऊ रंगारी, या सगळ्या विसर्जन मिरवणूक आता जी आहे ते हे सगळे मानाचे असतील किंवा मुख्य यांचे विसर्जन झालेले आहेत. पण इतर मंडळाचं मात्र विसर्जन अजून देखील सुरूच असलेलं पाहायला मिळते. सुवर्णा. नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याला पुण्यातून माहिती देत आहेत. पुण्यामध्ये अजून विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. ओके. हा ढोल ताशाचा दणदणाट आपल्याला बघायला मिळतोय. आणि काय हे ऑन एअरच आहे. चला, धन्यवाद. अतिशय शिस्तबद्ध आणि सुंदर प्रात्यक्षिक छत्रपती वाद्य बदल. आता आपले बदल पुढे घ्या. चला पुढे घ्या. चला. गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाची ही दृश्य पुण्यानंतर म्हणजे पुणेही आपण एका बाजूला बघतोय, दुसरीकडे मुंबईमधली विसर्जन मिरवणूक. विसर्जनाचा हा सोहळा लालबागच्या राजाचा गिरगाव चौपाटीच्या अगदी जवळ पोचलेला आहे. लालबागचा राजा हे कार्यकर्ते काल संध्याकाळपासून म्हणजे काल सकाळपासून खरं तर या लालबागच्या राजाच्या ट्रॉलीवर आहेत. मूर्ती जपून विसर्जनाच्या सोहळ्यापर्यंत न्यावी लागते, कारण या 20-20, 25-25 फुटी मूर्तींना सांभाळावं लागतं, जपावं लागतं. कार्यकर्तेच काय, हजारो लाखो भक्तांच्या नजरा लागलेल्या असतात या विसर्जन सोहळ्याकडे. त्यामुळे अत्यंत सावधानतेने कुठेही मूर्तीला काही होणार नाही याची काळजी घेत गिरगाव चौपाटीपर्यंत मूर्ती पोचतात. लालबागच्या राजाची दृश्य तर आपण बघतोच आहोत, पण गिरगाव चौपाटीची दृश्य एका बाजूला तुम्हाला दिसतील. गिरगाव चौपाटी पूर्णपणे भरून गेलेली आहे. तुम्हाला गिरगाव चौपाटीची वाळू काही दिसणार नाही, कारण तिथे प्रचंड गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे. तळ दिसू नये अशी गर्दी झालेली आहे.